त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आताची सगळ्यात मोठी बातमी बघूयात। 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। फडणवीस सरकारचा हा मोठा निर्णय आहे। 3 वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित योजना या बंद करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। यामध्ये भूसंपादन, स्थानिकांचा विरोध यामुळे या सगळ्या योजना रखडल्या होत्या। ठेकेदारांच्या असहकार्यामुळे सुद्धा काही योजना रखडल्यात। मृदा आणि जलसंधारण विभागाकडून हा निर्णय जाहीर झालाय। लघु पाटबंधारे विभाग, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सुद्धा रद्द करण्यात आलेत आणि यामध्ये पाझर तलाव, साठवण तलाव यांचा सुद्धा समावेश या रद्द करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये आहे। अशा एकूण 903 योजना यांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देतील। अभिषेक, किती मोठा निर्णय? एकूणच मोठा निर्णय म्हणावा लागणार आहे। एकूण शेतकरी या संदर्भात वंचित राहत होते। मागील 3 वर्षांपासून या ज्या संपूर्ण योजना आहेत मृग व जलसंधारणच्या त्या कुठेतरी अपूर्ण आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि त्यामुळेच एकूणच मोठा फटका जो आहे तो आपल्याला शेतकऱ्यांना बसताना देखील पाहायला मिळालेले आहे आणि त्यामुळे कुठेतरी या योजना ज्या आहेत त्यास पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो सरकारकडून घेण्यात आला आहे आणि तशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो सरकारकडून देखील काढण्यात आलाय। एकूणच मोठी बातमी म्हणावं लागणार आहे। ज्या सगळ्या या योजना आहेत कुठेतरी शेतकऱ्यांशी निगडीत होत्या। एकूणच शेतकरी हे सिंचनापासून वंचित आपल्याला राहताना पाहायला मिळत होते आणि त्यामुळेच मागील 3 वर्षांमध्ये या सगळ्या योजनांमध्ये कुठलीही हालचाल आपल्याला दिसली नाही आणि त्यामुळे या सगळ्या सध्याला योजना ज्या आहेत त्या आपल्याला बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहेत। अनेक जिल्ह्यामधल्या काही योजना आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं जर का म्हणायचं तर पुणे जिल्हा असेल किंवा सातारा जिल्हा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल, धुळे असेल, असे अनेक जिल्हे आहेत। यातल्या काही या योजना आहेत। या संपूर्ण शासन यादी जी आहे ती शासनाकडून काढण्यात आलेली आहे। नेमक्या कोणत्या कोणत्या योजना बंद झाल्या आणि त्या संदर्भातली माहिती देखील शासन निर्णयामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अगदी धन्यवाद अभिषेक सविस्तर माहितीसाठी।